नमस्कार मित्रांनो, तर शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। PMRKVY अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान म्हणजेच SMAM साठी सन 2026-27 मध्ये दुसऱ्या हप्त्याचा तब्बल रुपये 218.5 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे। तर या निधीचा फायदा कोणत्या प्रवर्गांना होणार आहे? सर्वसाधारण अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी किती निधी देण्यात आला आहे आणि ट्रॅक्टरसाठी अनुदानाची कमाल मर्यादा किती आहे, ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सोप्या भाषेत जाणून घेऊया। तर हा शासन निर्णय 3 ऑगस्ट 2026 रोजी महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने जारी केला आहे। तर योजनेचे नाव काय? तर या GR मध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना म्हणजेच PMRKVY अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान SMAM यासाठी निधी देण्याबाबत माहिती आहे। या योजनेची अंमलबजावणी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार करण्यात येत आहे। यामध्ये केंद्र आणि राज्य शासनाच्या निधीचा वाटा 60-40 असा आहे। तर किती निधी मंजूर झाला? तर सन 2026-27 साठी कृषी यांत्रिकीकरण उपअभियानासाठी एकूण रुपये 500 कोटींच्या वार्षिक कृती आराखड्याला मंजुरी देण्यात आली होती। यामध्ये केंद्र शासनाचा हिस्सा रुपये 300 कोटी आणि राज्य शासनाचा हिस्सा रुपये 200 कोटी असा निधी नियोजित करण्यात आला आहे। तर दुसऱ्या हप्त्यात किती निधी? तर यापूर्वी पहिल्या हप्त्यामध्ये केंद्राचा रुपये 130.82 कोटी आणि राज्याचा रुपये 87.21 कोटी असा एकूण सुमारे रुपये 218.3 कोटी निधी वितरित करण्यात आला होता। आता केंद्र शासनाकडून दुसऱ्या हप्त्यासाठी रुपये 130.83 कोटी प्राप्त झाले आहेत। त्यास अनुरूप राज्य शासनाचा हिस्सा रुपये 87.22 कोटी आहे। म्हणजे दुसऱ्या हप्त्यामध्ये एकूण रुपये 218.5 कोटी इतका निधी वितरित करण्यात येत आहे। तर कोणत्या प्रवर्गासाठी किती निधी? तर आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा पाहूया। नंबर 1, सर्वसाधारण प्रवर्ग। केंद्राचा हिस्सा रुपये 103.9 कोटी, राज्याचा हिस्सा रुपये 68.72 कोटी, एकूण रुपये 171.81 कोटी। नंबर 2, अनुसूचित जाती प्रवर्ग। केंद्राचा हिस्सा रुपये 15.44 कोटी, राज्याचा हिस्सा रुपये 10.29 कोटी, एकूण रुपये 25.73 कोटी। आणि नंबर 3, अनुसूचित जमाती प्रवर्ग। केंद्राचा हिस्सा रुपये 12.30 कोटी, राज्याचा हिस्सा रुपये 8.20 कोटी, एकूण रुपये 20.50 कोटी। अशा प्रकारे तिन्ही प्रवर्गांसाठी एकूण रुपये 218.5 कोटी निधी वितरित करण्यात येत आहे। तर ट्रॅक्टरसाठी अनुदानाची महत्त्वाची माहिती। तर या GR मधील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे ट्रॅक्टर घटकासाठी अनुदानाची कमाल मर्यादा। अल्प व अत्यल्प भूधारक, महिला तसेच SC आणि ST लाभार्थ्यांसाठी रुपये 1.25 लाखांपर्यंत अनुदानाची मर्यादा आहे। तर इतर प्रवर्गांसाठी रुपये 1 लाखांपर्यंत अनुदानाची मर्यादा आहे। मात्र इतर यंत्रे आणि अवजारांसाठी केंद्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण उपअभियानाच्या मार्गदर्शक सूचना, अटी आणि शर्ती लागू राहतील। तर अनुदानाची रक्कम कशी दिली जाणार? तर या योजनेअंतर्गत मंजूर निधीचा वापर केंद्र शासनाने वार्षिक कृती आराखड्यात मंजूर केलेल्या बाबींवरच करायचा आहे। लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम महाडीबीटी प्रणालीद्वारे आधार संलग्न बँक खात्यावर जमा करण्याची तरतूद या GR मध्ये नमूद करण्यात आली आहे। नंतर महत्त्वाची सूचना। तर हा निधी खर्च करताना शासनाने निश्चित केलेली कार्यपद्धती, वित्तीय नियम, बजेट आणि कोषागार नियम तसेच संबंधित शासन निर्णय आणि परिपत्रकांचे पालन करणे आवश्यक आहे। तसेच कृषी यांत्रिकीकरण उपअभियानाची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचनांनुसार अंमलबजावणी करावी लागणार आहे। योजनेची आर्थिक आणि भौतिक प्रगतीचा मासिक अहवाल प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपर्यंत केंद्र शासनाला सादर करण्याची तरतूद आहे। तर मित्रांनो, हा होता PMRKVY अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियानाच्या रुपये 218.5 कोटी निधी वितरणाबाबतचा महत्त्वाचा शासन निर्णय। तर मित्रांनो, जर तुम्हाला या GR ची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे। तिथे जाऊन तुम्ही या GR ची PDF घेऊ शकता। आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।
तर मित्रांनो भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.